नमस्कार, मी संदीप दराडे. बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर बोला पुढारीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपून ज्या ज्या दुर्दैवी घटना घडतात त्या घटना आपल्यासमोर आणण्याचं आम्ही काम करत असतो. मागील काही दिवसांमध्ये बोला पुढारीच्या माध्यमातून 2 असे व्हिडिओ आले ज्यामध्ये काही तरुण मुली विधवा झाल्या, त्यांचा परिवार मोडकळीस आला, त्यांच्यावर आभाळ कोसळलं आणि त्या घटना समोर आणून त्यांना मदतीचा हात कसा मिळेल समाजातनं, त्यांना योजनांचा लाभ कसा मिळेल याचा प्रयत्न खरं तर बोला पुढारींनी केला. त्यामध्ये टाहकरीची घटना असेल, त्यामध्ये पिंपळे, सिन्नर नाशिक जिल्हा जो आहे सिन्नर तालुक्यातील तिथली एक घटना असेल. आम्ही तो विषय आपल्या समोर आणत असताना जी मुलगी विधवा झालीये त्या परिवाराचा किंवा त्या मुलीचा खरं तर मोबाईल नंबर असेल किंवा तिचा खाते क्रमांक असेल, तिचा ॲड्रेस असेल, हे आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणत असतो, त्यांच्या व्यथा आणत असतो. पिंपळ्याचा ज्यावेळी भारती प्रवीण बिन्नर ह्या तरुणीला ज्यावेळी आम्ही जाऊन भेटलो तिथं आणि बोला पुढारीच्या टीमनी ते आव्हान केलं, सगळं केलं, त्यावेळी त्या भारती प्रवीण बिन्नरचाही मोबाईल नंबर आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणला. त्यांना मदतही काही समाजातील दानशूर लोकांनी केली, परंतु मनोहर सोनवणे नामक एक व्यक्ती आहे संभाजीनगरचा, त्याचं एक बचत गटाचं एक ID कार्ड आहे, त्यावर नंबर. त्या व्यक्तीने त्या भारती बिन्नर हिच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की मी तुमच्या सगळ्या योजना बसून देतो, पुढील काही दिवसातच करतो, परंतु मला 4,500 रुपये माझ्या नंबरवर पाठवा. स्वतःचं ते एक बचत गटाचा ID पाठवला, फोन पेचा स्क्रीनशॉट पाठवला बारकोडचा आणि एक दिवसभर सातत्याने फोन करून पाठपुरावा करून मला 4,500 पाठवा, मी योजनेचा लाभ देतो, त्यामध्ये संजय गांधी निर्धार, त्यामध्ये बाल संगोपन, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, सातत्याने पाठपुरावा करून ही मंडळी तितकी शिकलेली नसल्याने त्यांनी विश्वास ठेवला की हा माणूस जर आपल्याला 8-10 दिवसात हे सगळं करून देता आलं तर ठीक आहे. त्यांनी कुठून तरी जमवलेले 2 रुपये, त्यांच्यासाठी 4,500 रुपये खूप मोठी रक्कम आहे. त्यांनी ते 4,500 रुपये त्या मनोहर सोनवणेला पाठवले आणि त्या मनोहर सोनवणेने त्या कुप्रवृत्तीने लगेच नंबर ब्लॉक करून दुसऱ्या दिवशीपासून सगळे नंबर उचलायचे बंद केले. आम्ही आमच्या काही पोलीस मित्रांनाही हा विषय खरं तर सांगितला. पुढे जाऊन आम्ही त्या विषयावर तक्रारही दाखल करणार आहे. परंतु माझा एकच प्रश्न आहे, समाजामध्ये अशा कुप्रवृत्ती नक्की जन्माला येतात तरी कशा, की ज्यांना एका विधवा महिलेला फसवावं वाटतं, तिला लहान 2 मुलं आहेत तिच्या मागं. 4,500 हा मनोहर सोनवणे काय कोणता बंगला बांधणार नाही, गाडी घेणार नाही, परंतु त्या भगिनीला आज ते 4,500 रुपये खूप मोठी रक्कम आहे. तिच्यासाठी त्या 4,500 मोठा आधार मिळू शकतो. तिचा पती जाऊन 1 महिनाही झालेला नाहीये. अशा परिस्थितीत ह्या व्यक्तीने तिला फसवलेलं आहे. खरं तर माझं समाजामध्ये आव्हान आहे, अशा ज्या प्रवृत्ती असतील त्यांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळल्या पाहिजे. तुमच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांनी तो मनोहर सोनवणे आपल्या संपर्कात आला, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याचा मोबाईल नंबर टाकण्याचं काम करणार आहे. त्याचा आधार कार्ड, त्याचं जे काही ID कार्ड वगैरे आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी ज्या टाकल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येतील. त्या परिवाराचंही म्हणणं तुमच्या समोर येईल, हा प्रयत्न मी करेल. प्रशासनालाही माझी विनंती राहिली, आम्ही तक्रार दिल्यानंतर यांच्या मुसक्या आवळा, कारण हा मनोहर सोनवणे आज यांनी भारती बिन्नरला फसवलाय, उद्या दुसऱ्या आमच्या भगिनीला फसवायचं काम करेल आणि अशा परिस्थितीचं भान नसणाऱ्या ह्या प्रवृत्ती आहेत, यांना चाप बसवणं आवश्यक आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय आवाहन कराल किंवा तुम्ही काय विचाराल, हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खरं तर सांगा. कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळू द्या तुमच्या भावना नक्की काय आहेत, ह्या प्रवृत्तीला कसा धडा शिकवला पाहिजे आणि तुम्हाला शक्य झालं तर त्या मनोहर सोनवणेशी संपर्क करा. त्या भगिनीचे 4,500 रुपये आपल्याला तिला मिळवून द्यायचे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.